अमेरिका आणि भारतामध्ये एक व्यापार करार होतो आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणते शेतकरी संपला, परदेशी माल आता भारतामध्ये ओसंडून येणार. हे खरंच वाटतं का तुम्हाला की नेहमीसारखं अर्धसत्य आहे? दूध, दही, गहू, तांदूळ, डाळी, भाजीपाला हे सगळं कराराच्या बाहेर आहे. अमेरिकन शेतकरी आपल्या शेतात उतरणारच नाही, तर आयात कशाची? तर सुकामेवा, पशुखाद्य, खाद्यतेल जे आपण इथे भारतात खूप प्रमाणात उत्पादन करत नाही त्याची. मग स्पर्धा कसली आहे? तिथे आपलं उत्पादनच नाही, तिथे धोका कसला? एक गोष्ट लक्षात ठेवा, भारताने शेती विकलेली नाहीये. खरी गोष्ट काय आहे? तर हा करार IT, टेक, मॅन्युफॅक्चरिंग, एक्सपोर्ट यासाठी आहे. भारतीय शेतकरी या कराराचा बळी नाही, तो या कराराच्या बाहेरच आहे. मग पुढच्या वेळेस कुणी तुम्हाला ही भीती विकली तर फक्त एकच प्रश्न विचारा, करार वाचलाय का की नुसताच मेसेज फॉरवर्ड केलाय?